प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रामध्ये सध्या 29 महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। प्रचाराची प्रचंड अशी रणधुमाळी माजलेली आहे, धुराळा उडालेला आहे। प्रचाराचे अंतिम शेवट, प्रचाराचे अंतिम 3 ते 4 दिवस बाकी आहे। 15 तारखेला मतदान होईल, 16 तारखेला निकाल जाहीर होतील। त्या पार्श्वभूमीवर प्रचारानं जोर धरलेला आहे। सर्वच राजकीय पक्ष अपक्ष जीव ओतून प्रचार करत आहे। त्यात काही मातब्बर उमेदवार सुद्धा आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील तीच परिस्थिती आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्वच उमेदवार यवाना आतापर्यंत घरोघरी पोहोचलेले आहे। बहुतांश उमेदवारांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। त्यांच्या निशाण्या, जे अपक्ष आहेत त्यांच्या निशाण्या सुद्धा घराघरापर्यंत गेलेल्या आहेत। जे पक्षाचे उमेदवार आहेत, पक्षीय एबी फॉर्म घेऊन जे उभे आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे मोठे नेते विभागात येऊन गेलेत आणि अंतिम दिवसापर्यंत आणखीन काही मोठे नेते त्यांच्या प्रभागात, त्यांच्या विभागात येण्याची जय्यत तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15D मध्ये शिवसेनेचे कल्याण पूर्व आणि उल्हासनगर शहर संपर्क प्रमुख महेश गायकवाड हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत। त्यांच्या प्रचार पदयात्रांना उत्स्फूर्तपणे मतदारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे। वास्तविक पाहता त्यांना मिळणारा मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता महेश गायकवाड यांना स्वतःला मत मागण्याची आवश्यकता नाही असं मतदारांमध्ये बोलल्या जात आहे। कारण महेश गायकवाड हे अगोदरच जनतेपर्यंत गेलेले आहे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून। परंतु त्यांच्या पॅनल मध्ये एक माधुरी काळे वगळता बाकी 2 उमेदवार त्यांच्या पक्षातर्फे हे नौखे आहेत। राजकारणातही नौके आहेत, सामाजिक कार्यात सुद्धा ते नौके आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी महेश गायकवाड यांना घाम गाळावा लागत आहे। अन्यथा महेश गायकवाड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणारे उमेदवार आहेत असं त्यांच्याबद्दल बोलल्या जात आहे। जे विक्रमी मतांनी निवडून येणारे उमेदवार आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये, त्यामध्ये प्रामुख्यानं महेश गायकवाड यांचं नाव आघाडीवर आहे। महेश गायकवाड यांना प्रचार करण्याची आवश्यकता नाही, स्वतः करता त्यांना मत मागायची आवश्यकता नाही। ते स्वतः हेवीवेट नेते आहेत, हेवीवेट कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहेत, मातब्बर उमेदवार आहेत। त्यांनी केलेली जनसेवा, भर पावसामध्ये पूरग्रस्तांना मदत करणं असो, संकट काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणं असो, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती लढणं असो, की अन्याय अत्याचार झालेल्या कोणत्याही घटकाला न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणं असो, महेश गायकवाड नेहमीच हे कार्य करत आलेले आहे। त्यामुळे ते मतदारांपर्यंत आपल्या कार्याच्या रूपानं अगोदरच केलेले आहे। त्यामुळे महेश गायकवाड यांना स्वतःला मतदान मागायची आवश्यकता नाही असं त्या प्रभागात म्हटलं जातंय। बघूया 15 जानेवारी रोजी मतदार राजा महेश गायकवाड यांच्या पारड्यात किती भरभरून दान टाकतो मतांचं, महेश गायकवाड यांनी केलेल्या कार्याचं तो कशा पद्धतीनं, विक्रमी पद्धतीनं परतफेड करतो हे पाहावं लागेल। आणि अर्थातच महेश गायकवाड हे किती मतानं निवडून येतात, किती मताधिक्यानं
निवडून येतात हे देखील पाहणं एक औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळं 16 जानेवारीला जो निकाल लागेल त्या निकालाची आपण वाट पाहूया. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.